जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर तालुक्यातील दत्तग्राम सुनगाव 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान पार पडले। 8 फेब्रुवारी रोजी या शिबिराचा समारोप झाला। समारोपीय कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिलिंद जोशी व विशेष उपस्थिती म्हणून अनुप पुराणिक, सरपंच रामेश्वर अंबडकर, जिल्हा परिषद सदस्य सौ रुपालीताई काळपांडे, प्रवीण धर्मे, पत्रकार राजकुमार भड, गजानन सोनटक्के यांची उपस्थिती होती। मान्यवरांच्या व्याख्यानाअंतर्गत मिलिंद जोशी व अनुप पुराणिक यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना चरित्रक्षम बनविणारी संस्था असून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामार्फत आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घेतला पाहिजे असे आवाहन केले। सौ रुपालीताई काळपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये गेल्या 7 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी सुनगाव येथे राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यात आमच्या गावाचा नेहमीच सहभाग राहील असे प्रतिपादन केले। या निवासी शिबिराअंतर्गत विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता, आवजी सिद्ध महाराज मंदिर परिसर स्वच्छता, आरोग्य शिबिर, शोषखड्डे रुंदीकरण व खोलीकरण, प्राचीन ऐतिहासिक मंदिर परिसर स्वच्छता तसेच स्मारक स्वच्छता, आवजी सिद्ध महाराज भंडारा परिसर स्वच्छता असे विविध उपक्रम श्रमदाना अंतर्गत राबविले। आरोग्य शिबिराअंतर्गत एकूण 325 रुग्णांनी याचा लाभ घेतला असून निमा संघटना जळगाव जामोद अध्यक्ष डॉक्टर मंगेश बढेरे व त्यांच्या चमूचे या अंतर्गत विशेष सहकार्य लाभले। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव।